एसटी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा 56% पगार मिळालाय हे उघड झाल्यावर चांगलीच खळबळ माजली। एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा एबीपी माझानं बातमीच्या रूपात मांडली आणि सरकारला जाब विचारला आणि त्यानंतर अखेर सरकारला जाग आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार मंगळवारपर्यंत मिळणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या वित्त विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्तांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यानंतर वेतनाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतायत, त्याआधी हा तोडगा निघालाय। याआधी अजित पवारांशी परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली होती, मात्र तेव्हा तोडगा न निघाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा केवळ 56% पगार देण्यात आला होता। त्यामुळे संतापाची लाट उसळली होती। तर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात तोडगा कसा निघालाय आपण पाहूया। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थमंत्री अजित पवारांसह महामंडळाच्या आर्थिक स्थिती आणि वेतनावर चर्चा केली। अजित पवार प्रताप सरनाईक चर्चेनंतरही तोडगा न निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं केवळ 56% वेतन मिळालं। महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना सरनाईकांना कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला असता। अजित पवारांकडून ॲक्शन घेतली जात नसल्याचं दिसताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वित्त विभाग सचिवांशी चर्चा केली। फोनवरील चर्चेत शिंदेंकडून तोडगा काढण्याचा निर्णय झाला आणि उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत देण्याचं आश्वासन दिलं गेलं। महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारल्यावर आर्थिक स्थिती सुधारण्याचं मोठं आव्हान प्रताप सरनाईक यांच्यासमोर आहे। महामंडळाला कर्मचाऱ्यांचं वेतन तसंच विमा मिळून 466 कोटींची गरज आहे, मात्र सरकारकडून केवळ 305.29 कोटी रुपये दिले जातील। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, उर्वरित 44% वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय, पण हा सगळा गोंधळ नेमका कशामुळे झाला, या अडचणी नेमक्या कशामुळे निर्माण झाल्या आणि तोडगा कसा निघाला? तर कायमच एसटी कर्मचारी किंवा एसटी महामंडळाकडे सरकारने कायमच कानाडोळा केल्याचं याआधी देखील स्पष्ट झालेलं आहे। अनेकदा फंडासाठी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनं करावी लागली। काही दिवस ते आंदोलन चालल्यानंतर कुठेतरी सरकारने त्यांना निधी दिलेला आहे। आजही जर आपण पाहिलं तर 466 कोटी हे अपेक्षित असताना देखील 305 कोटी देण्यात आले। त्यामुळे कुठेतरी 56% पगार हा मिळाला आणि 44% पगार हा राहिलेला आहे। याबाबत कुठलाही तोडगा निघत नाहीये नव्हता, म्हणूनच कुठेतरी एसटी महामंडळाचा अध्यक्षपद हे प्रताप सरनाईकांनी तोपर्यंत स्वीकारलेलं नव्हतं। दुसरीकडे त्यांनी अजितदादा यांच्यासोबत चर्चा देखील केली, मात्र यात देखील कुठला तोडगा निघालेला नाही आहे। अखेर अजित पवार हे कुठलाही तोडगा काढत नाही हे लक्षात आल्यानंतर जे कर्मचारी होते त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वित्त सचिव यांच्याशी संपर्क करून मंगळवारपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे पैसे एसटी कर्मचाऱ्यांना दिले गेले पाहिजेत असं एक मत समोर आलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी दिलासा हा एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला। मात्र जर आपण पाहिलं तर ही कायमच एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारकडनं कानाडोळा का केला जातो हा प्रश्न महत्त्वाचा आहे। अनेक गाड्या ज्या एसटीच्या ताफ्यामध्ये येणार होत्या या देखील अद्याप आलेल्या नव्हत्या किंवा अपेक्षित होत्या ते येणं, मात्र त्या देखील आलेल्या नव्हत्या। मात्र त्या गाड्या देखील आता रद्द करण्याची सूचना ही 2 दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी दिली होती। त्यामुळे सरकार नेमकं कुठे लॉस होतोय याकडे दुर्लक्ष करत आहे, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा देखील तितकाच गंभीर बनत चालल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एसटी महामंडळाकडे सरकार जाणीवपूर्वक कानाडोळा करतंय का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशासाठी त्यांच्या वेतनासाठी कुठेतरी आंदोलनं किंवा नाराजीचा सूर हा कायमच दाखवावा लागत आहे। त्यामुळे सरकार नेमकं एसटी कर्मचाऱ्यांकडे गांभीर्याने कधी बघणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। प्रज्ञा, निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।